11 जानेवारी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पहिले मराठी साहित्यिक वि.स. खांडेकर यांचा जन्मदिवस। नमस्कार। विष्णू सखाराम खांडेकर हे प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार जिंकणारे पहिले मराठी लेखक होते। रूपक कथा हा नवा प्रकार त्यांनी रूढ केला। खांडेकरांच्या कथेत रचना कौशल्य व तंत्र निपुणता आढळून येत नाही, पण कथा लेखनातून व्यक्त होणारे जीवन दर्शन आणि ध्येयनिष्ठा वाचकांना प्रभावित करतात। म्हणूनच तर वि.स. खांडेकर हे जीवनवादी लेखक म्हणून ओळखले जातात। त्यांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा विविध साहित्य प्रकारात अगदी विपुल असे लेखन केले। 1941 मध्ये सोलापूरच्या वार्षिक मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून खांडेकर यांची निवड झाली। 1968 मध्ये भारत सरकारने त्यांच्या साहित्यिक कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केले। 1974 मध्ये त्यांना त्यांच्या ययाती कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार दिला गेला। कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर ही मानद पदवी प्रदान केली। 1998 मध्ये भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ एक स्मारक टपाल तिकीट जारी केले। कशी वाटली ही विशेष माहिती? जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या कलाकार या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। तसंच Instagram आणि Facebook पेजला सुद्धा फॉलो करा।